चंद्रपूरपासून ताडोबा तलाव हा भाग अतिशय घनदाट जंगलात असून चंद्रपूरपासून उत्तरेस सुमारे 45 किलोमीटर अंतरावर चिमूरच्या मार्गावर आहे. प्राचीन काळापासून बिना ओलिताचा तलाव म्हणून प्रसिद्ध होता. येथे असलेल्या ताडोबा तलावाच्या पाण्याने जंगलातील प्राण्यांची तहान नियमित भागविली जात असे. या पाण्याच्या शेतीला ओलीत नाही, म्हणून या भागाला शेती होताना दिसत नाही. प्राचीन काळापासून बिना ओलिताचा तलाव म्हणून प्रसिद्ध होता. या तलावाला ताडोबा हे नाव पडण्याचे कारण चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात वन्य जमातीचे लोकांनी आराध्य दैवत असलेल्या तारू नावाच्या देवावरून या तलावाचे नाव पडलेले आहे. तारू नावाचा अपभ्रंश ताडोबा असे होऊन ते नाव बऱ्याच वर्षापासून कायम झाले. सर्व जमातीच्या जाती जमातीची मंडळी याच नावाने संबोधू लागले. या भागात तारू नावाचा वन्य जमातीचा देव असल्याने ती मंडळी ताडोबा तलावाचे पाणी तीर्थ म्हणून त्याचे प्राशन करतात. या तलावाच्या आसमंतात असलेल्या नवरगाव, शिवणी, शिरकाडा, पारणा, वासेरा, गडबोरी, उटी, उमरवाही, शिरकाडा व इतर आसमंतातील गाव या भागात विशेष प्रमाणात धानाची शेती असून या भागात धान पिकाची लावणी शेतकरी करीत असतात. धानाची लावणी झाल्यावर हवामानाच्या बदलामुळे धानाच्या शेतीवर निरनिराळ्या प्रकारची कीड व रोग पडत असतात. त्यामुळे धान पिकाचे बरेच नुकसान होते. तेव्हा या भागातील शेतकरी मंडळी ताडोबा तलावाचे पाणी तीर्थ म्हणून आणतात व या धानाच्या पिकावर व इतर पिकावर शिंपडत असतात. पिकावर असलेली कीड व रोग मरत असतात. या धानाच्या पिकाचे संरक्षण होते, अशी या भागातील शेतकऱ्यांची भावना आहे. आजही शेतकरी या पाणीरूपी तीर्थाचा उपयोग करतात. ताडोबा हा भाग अतिशय वनांनी व्याप्त असलेल्या या भागात शेतीचा भाग नगण्य आहे. म्हणतात की वाघाशिवाय वनाचे अस्तित्व संभव नाही, तसेच वनाशिवाय वाघ जिवंत राहू शकत नाही. जंगलाचे संरक्षण वाघ करतो आणि त्या बदल्यात जंगलेही वाघाचे संरक्षण करतात. देशातील वाघांच्या संख्येची घनता, त्यांची विपुलता, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या वतीने देशात दर 4 वर्षांनी त्यांची शिरगंती होते. याचा विचार करता व्याघ्र मोजणी प्रथम 2006 मध्ये झाली. तेव्हा देशात 1411 वाघ होते. सन 2010 मध्ये दुसऱ्या मोजणीत 1706 तर सन 2014 मध्ये झालेल्या मोजणीत 2228 वाघ दिसून आले. अशा तऱ्हेने वाघांच्या संख्येत वाढ होऊन आता देशात 2967 पर्यंत वाघाची संख्या वाढलेली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य 4थ्या क्रमांकावर असून येथील वाघांची संख्या 190 वरून 312 पावेतो इतकी झाली आहे. वाघ हा निसर्गचक्रातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वाघ हा हमखास दिसला तरी ताडोबातील प्राणी समजला जातो. त्यामुळे हा भागात पर्यटकाची संख्या वाढलेली आहे. हा भाग चंद्रपूरचा गोंडराजा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय शासनाने सर्वच स्तरातील विकासाची कामे हाती घेतली. त्या विकासात पूर्वीच्या वरोरा तालुक्याच्या जंगलात असलेल्या या सध्या भद्रावती तालुक्यात असलेल्या ताडोबा उद्यानाचे काम हाती घेतले. पुढे काही दिवसांनी जंगलातील सर्व प्रकारच्या जंगली जनावरांना ही जागा कमी पडत असल्याचे दिसून आले. ताडोबा हे महाराष्ट्रातील सगळ्यात जुने संरक्षित वन आहे. याला सन 1955 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. तसेच सन 1986 मध्ये ताडोबालगतचे 509 चौरस किलोमीटरचे जंगल अंधारी वन्यजीवन अभयारण्य या नावाने संरक्षित करण्यात आले. सन 1995 मध्ये या दोन्ही जंगलांना एकत्र करून 625.40 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आले. ताडोबा हे नाव इथे ताडोबा तलावाकाठी असलेल्या आदिवासी या ताडोबा देवस्थानामुळे मिळाले आहे. ताडोबा या भागात सर्वात उंच प्रतीच्या बांबूचे जंगल म्हणून ओळखल्या जाते. ताडोबा
अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चिमूर, वरोरा, मूल, चंद्रपूर, शिंदेवाई, भद्रावती या भागाच्या 4 तालुक्याच्या मध्ये असल्याचे दिसून येते. आज तारखेला बघत असताना ताडोबा हे जागतिक पर्यटनाचे महत्त्वाचे स्थान अर्थात केंद्र झालेले आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल सुमारे 1727 चौरस किलोमीटर असून त्यापैकी 625.40 चौरस किलोमीटर कोर म्हणजे जंगलाचा गाभा क्षेत्र आहे. राहिलेला शेष भाग म्हणजे बफर म्हणजे गाभा क्षेत्राला वेढणारे आहे. कोर क्षेत्रातील असलेले मानवी वस्तीचे उच्चाटन करून त्यांचे दुसऱ्या जागेस स्थानांतर करून त्यांना सुरक्षित केले आहे. मात्र बफर क्षेत्रात आजही लोकवस्ती आहे. वन्य प्राणी संपूर्ण जंगलात मुक्तपणे संचार करीत असतात. जंगलाचे संवर्धन आणि पर्यटन व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोर बफर अशी विभागणी केली आहे. या व्याघ्र प्रकल्पात प्रशासकीय दृष्टिकोनातून मोहोर्ली, कोळसा आणि ताडोबा असे 3 विभाग करण्यात आले. या सपाट प्रदेशाचा असून वसंतधारा, काटेझरी, उदरमटका, भानुष्यखिडी या जामुनबोडी येथेच थोडासा डोंगराळ भाग आहे. या अरण्यात ताडोबा, कोळसा हे मोठे तलाव तर तेलिया धारण, पांढरपोनी, जामुनबोडी, काळा आंबा, काटेझरी, जामुनझोरा हे या भागात जनावरांकरिता पाणवटे आहेत. अंधारी ही नदी जीवदायिनी समजल्या जात असून ही नदी मोहोर्ली व कोळसा या 2 भागातून मूल रोडकडून वाहत येत असून ती पुढे प्रकल्पाबाहेर निघते. नंतर ती चंद्रपूर भागात पवित्र असलेल्या वैनगंगा नदीला मिळते. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या चिमूरच्या टेकड्यातून उमा नदीचा उगम होतो. येथे अन्य नद्यांमध्ये अंधारी या नदीचा समावेश होतो. अंधारी नदी ज्या भागातून वाहत असते तो भाग भयंकर दाट जंगलाचा असल्याने या भागात अंधार राहत असल्याने या भागातून ही नदी वाहत असल्यामुळे या नदीचे नाव अंधारी असे पडलेले आहे. याच नावाने लोक संबोधित असतात. या जंगलात जाण्याकरिता मोहोर्ली, खुंटवडा, कोलारा, झरी, पांगडी व नवेगाव अशी 6 प्रवेशद्वारे असून यातील मोहोर्ली वगळता शेष प्रवेशद्वार बऱ्याच दूरवर आहेत. या उमा नदीस इसवी सन 1909च्या राजपत्रात डुमा असे म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे इसवी सन 1974च्या नवीन राजपत्रात तिला हुमा असे म्हटलेले आहे. ही नदी चिमूर जवळून वाहत असल्याने ती पातालगंगा या नावाने ओळखली जाते. ताडोबा जंगलात वाघासह बिबट्या, सिंह, रानकुत्री, लांडगा, कोल्हा इत्यादी तसेच झिपरे, अस्वल, चितळ, सांबार, नीलगाय, चौशिंगा, चिकारा, रानगवा, खवल्या, रानडुक्कर, कोल्हा ही प्राणी मुख्यत्वे करून या भागात विशेष प्रमाणात आढळतात. ही मांसाहारी प्राणी असून शाकाहारी प्राण्यांचे भक्षण करतात. यामुळे सृष्टीचक्रात संतुलन व नियंत्रण राखण्याची प्रक्रिया सुरू राहते. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 250च्या वर वाघ वास्तव्यात असल्याचे समजले जाते. महाराष्ट्रात असलेल्या 90% संरक्षित जंगल क्षेत्र विभागात असलेल्या गोंडवान क्षेत्रात आहे. आता वाघाची संख्या जवळपास 450 पावेत पोहोचली आहे असे समजले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 90 वाघ असून ब्रह्मपुरी वनविभागात 80 ते 85 वाघ आहेत. चंद्रपूर वनविभाग, मध्य चांदा चंद्रपूर, FDCM, वेकोली तसेच CSTPS चा परिसर जोडला तर एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचा आकडा 250च्या वर दिसून येतो. हा जिल्हा वाघाच्या प्रजननासाठी आदर्श मानला जातो. एक वाघ तब्बल 500 ते 1000 किलोमीटर पावेतो प्रवास करतो. चंद्रपूरमध्ये असलेल्या ताडोबा विभागात व्याघसर्प, गरुड, सापमार, बेसरा, शिकरा, कवटे, पोपट, तांबट, सोनपाठी, मराठा सुतार, पानकवडा, जांभळा बगडा, पिंगळा, रानपिंगळा, नीलपंख, पानकोंबडी, रानभाई, सातभाई, चक्रवाक, तिरंगी चोची, चातक,
रानकवडा, तुतवार, लालवा, रानकावडा, मोर, पोपट, घुबड, रातवा, सरसूची, चिकाट्या, चमचाबाज, रंगीत करकोचा, सुंदर बटवा, काळे कुदडे, पांढरे कुदडे, थापट्या, मोहघार, ससाना, कापसी, स्वर्णचाचण अभयारण्यात पक्षी यांचे महत्त्वाचे ठिकाण असून ते 250 ते 300 विविध प्रजातीच्या पक्ष्यांची उपलब्धता या जंगलाकडे पक्षीप्रेमींना आकर्षित करते. महाराष्ट्र शासन व खात्याने ताडोबा येथे मगरीचे उपज केंद्राची स्थापना केलेली आहे. त्यामुळे येथे मगरी दिसून पडतात. धामण, मण्यार, विरोळा, अजगर, कुरसे नाग, रानसरडा, पंखगड्यांचे पक्षी वगैरे निरनिराळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी दिसून पडतात. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथील 60% जास्त जंगलाचा भाग विशेषतः बांबूने व्यापलेला आहे. याशिवाय या भागात सावरी, आंबा, कवठ, चारोळी, जांभूळ, मोह, ऐन, पिंपळ, वड, धावडा, पळस, बिजा, हळदू, गराटी, हिरडा, बेहडा वगैरे इतर जातीचे वृक्ष, त्याचप्रमाणे या भागात वनौषधीसुद्धा आढळून येते. भारतातील 41 व्याघ्र प्रकल्पापैकी एक व्याघ्र प्रकल्प चंद्रपुरातील समजला जातो. हा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याचा विशेष नैसर्गिक भाग आहे. चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या नावाने प्रसिद्ध असलेल्या विविध जीवजंतूंनी नटलेला आहे. असा हा भाग महाराष्ट्रात चंद्रपूर वन्य जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्हा म्हणजे वनव्याप्त भाग. चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जंगलाचा भाग हा दाट जंगलाचा, अति दाट जंगलाचा आहे. काही भागात कमी प्रमाणात जंगल असेल असे म्हटले योग्य होणार नाही. या ठिकाणी सुमारे 280 पक्षी प्रजातीची उपलब्धता असून पक्षीप्रेमीसाठी सुद्धा ताडोबा अंधारी प्रकल्प विशेष आकर्षण आहे. बरेच वाघ दर्शनप्रेमी म्हणजे पर्यटन मंडळी वाघ जंगलात पाहावयास मिळेल या आशेने आपला पैसा खर्च करून पाहावयास येत असतात. परंतु त्यांच्या दुर्दैवाने अगर सुदैवाने म्हणा, बराच वेळा वाघ हा जंगली प्राणी अवलोकन करण्याकरिता मिळत नाही. परंतु वाघ हा प्राणी हमखास जंगलात म्हणून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची ख्याती अर्थात प्रसिद्धी आहे. पर्यटन मंडळी जंगलात वाघ पाहिला म्हणून सांगत असतात. वाघ हा जंगलातील दिसावयास क्रूर प्राणी असून हा जंगलातील अत्यंत धूर्त प्राणी असून तो झाडाझुडपात प्रसंगी लपून छपून वावरणारा प्राणी आहे. आपण जाता येता तो कधी दिसेल हे सांगता येत नाही. परमेश्वराने त्याला जंगलातील कुठल्याही अधिवासात बेमालूपणे मिसळून जाण्याची विशेष प्रकारची अद्वितीय शक्ती दिलेली असल्याने दिसून येते. या प्रकारची अद्वितीय शक्ती जंगलातील इतर जंगली जनावरांना दिसलेली नाही असे म्हणावयास हरकत नाही. जंगल एक सर्वसमावेशक नैसर्गिक अधिवास. अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या जंगलांनी मानवासहित अनेक जीवनाच्या, पशुपक्ष्याच्या अन्न आणि निवारा यासारख्या गरजा पूर्ण केल्या. पण मानवाच्या प्रगतीच्या ओघात तो अधिवास संकोचला आणि सुरू झाली अन्न आणि निवाऱ्यासाठी कधीही न संपणारी स्पर्धा. ही स्पर्धा एका मर्यादेत राहिली तरच दोन्ही बाजूचे अधिवास सुरक्षित राहू शकतील. महाराष्ट्राच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातही ही अशी स्पर्धा होती. 116 स्क्वेअर फीट किलोमीटरचा हा विस्तार असलेलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे देशातील काही अभयारण्यातील एक आहे.
ताडोब्यात विशाल जलाशयात एखाद्या निवांत संध्याकाळी सूर्यास्तासमयी नौका विहारांचा आनंद अनुभवण्याकरिता वन खात्यातर्फे सीतारामपेठ गावाजवळ बोटिंगची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. पर्यटकांची एक महत्त्वाचं आकर्षण केंद्र म्हणून उदयाला आला आहे. जंगलाचा थरारक अनुभव पर्यटकांना मिळावा यासाठी पाणवठ्यांच्या शेजारी उंच मचाण बांधून प्राणी आणि पक्षी निरीक्षणाची सोय केलेली आहे. पर्यटकांना वन खात्याच्या पाळीवर हत्तीवर बसूनही जंगलात फेरफटका मारता येतो. जंगल रात्री जागतो असं म्हणतात. जंगलात रात्रीच्या शांततेत आकाशात चांदण्याची रांगोळी आणि रातकिड्याची किरकिर असते. चमकणारे प्राण्यांचे डोळे असेही अद्भुत आणि थरारक अनुभव पर्यटकांना मिळावे म्हणून वन विभागाने रात्रीच्या सफारीची म्हणजे नाईट पेट्रोलिंगची योजना केली आहे. एखादं अस्पर्शी जंगल जवळून अनुभवायचं असेल आणि वन्य प्राण्यांना पक्ष्यांना त्याचा नैसर्गिक अधिवासात पाहायचं असेल तर ताडोबाच्या बफर क्षेत्रात नक्की पर्यटन करता येईल. कोर क्षेत्राइतकीच किंबहुना त्याहून अधिक जैवविविधता बफर क्षेत्रामध्ये आहे. स्थानिक जीवनाचा, लोककलांचा जवळून आस्वाद घेण्यासाठी नक्की इथे भेट द्या. वन्य प्राणी आणि मानवाच्या एकत्र आणि परस्पर जीवनपद्धतीला जवळून पाहण्यासाठी एक हॉटस्पॉट म्हणजे ताडोबा बफर.